काकू बघ, तू पण बघ, आजी तू पण बघून घे. असू दे, तुम्ही ठरवाल तो मला मान्य आहे. कारण मी कुठलाही सांगितला तरी तो तुम्हाला पटणार आहे का? असं अजिबात नाहीये. नाही नाही, म्हणजे मीही त्या अर्थाने नाही बोलले. तुम्ही कुठलाही मुहूर्त ठरवा, तुम्ही चांगलाच विचार करणार ना, चालेल मला. मलाही. समर तू बघ तुला कुठला योग्य वाटतो ते. नाही, माझं तर म्हणणं आहे की लवकरातला लवकर मुहूर्त काढूया आणि अधिरास आणि रोहनचं लग्न लावून देऊया. नाही, ते बरोबर आहे, पण एवढ्या कमी वेळात तयारी कशी होणार आहे? त्याची सगळी जबाबदारी आजी मी घेतली की नाही? ही माणसं उगाच आलीत का? आनंद सांग. आजी हे इव्हेंट मॅनेजर आहेत आणि वेडिंग प्लॅनर पण आहेत. यांच्याकडे खूप आयडियाज आहेत. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, त्यात काय काय असणार आहे, आणि यांनी एक प्रेझेंटेशन पण बनवून आणलंय. समर, आणि आजी लग्नासाठी साड्या, पुरुषांचे कपडे हे सुद्धा ताबडतोब तयार होतील. कारण आपल्याकडे त्यासाठीचे डिझायनर्सची टीम सुद्धा आहे. आता कधी कुठे येऊन अक्षता टाकायच्या आहेत तेवढं फक्त सांगा म्हणजे झालं. मी याच्यावरती मार्क केल्यात. या गोष्टी जरा नीट एकदा बघून घ्या, कारण कुठल्याही प्रकारचा बडबडीतपणा मला लग्नात नकोय. मराठी कुटुंबातलं मराठी लग्न आहे, ते त्याला शोभेल असंच असलं पाहिजे. आनंद, आजच्या सगळ्या मीटिंग रिस्केड्यूल कर. मी तोपर्यंत त्या मंडळींना कळवून येतो.